नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारची नवीन अट काय आणि काय आहे बातमी हे आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विविध जिल्ह्यातून लाखो महिलांनी अर्ज केले आहेत, मात्र यातील 27 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात सरकारला अडचण येत आहेत आणि ती कशी येत आहेत हे आपण सविस्तर बघणार आहोत। सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत लाभ मिळावा यासाठी असंख्य महिलांच्या धावपळ सुरू आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे 1,500 रुपये दिले जाणार आहेत। 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रावर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या 27 लाख महिलांना आता एका नव्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विविध जिल्ह्यातून लाखो महिलांनी अर्ज केले आहेत, मात्र यातील 27 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात सरकारला अडचण येत आहे। कारण या 27 लाख महिलांनी त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही, त्यामुळे आता या महिलांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे। लाडक्या बहिणींना अडचणीचा सामना करावा लागणार आहे, याकडे आपण थोडं लक्ष टाकूया। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्यानंतर 27 लाख महिलांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे। या 27 लाख अर्जदार महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याची माहिती समोर आली आहे। बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्याने सरकारकडून पैसे पाठवण्यात अडचण येत आहे, त्यामुळे येत्या 3 दिवसात 27 लाख महिलांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना अडचणीचा सामना करावा लागणार आहे। नेमकी योजना काय याकडे थोडं हायलाइट करूया। या योजनेला आता 2 महिन्याची मुदत देण्यात आली आहे, त्यामुळे महिलांना आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500चा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या योजनेसाठी पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद केले आहे। आता लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षाचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येणार आहेत। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।